ठीक आहे, सुरू झालं. तर आता प्रांगण उद्यान आणि निगा याच्या अंतर्गत आपण जे बघितलं ते लँडस्केप डिझाईन कौशल्य. त्याची काय स्किल आहे, कौशल्य काय आहे ते बघूयात आपण. पहिल्यांदा एकसंघपणा, म्हणजे ही जी काही एकूण बाग दाखवलेली आहे ही सगळी एकसंघ पाहिजे, एकमेकाशी जोडली गेली पाहिजे. तुटकपणा नका, तुम्हाला ते एक सापेक्ष दिसतं, अशा पद्धतीने एकसंघपणा पाहिजे. त्यानंतर प्रमाणबद्धता, एकसंघपणा, त्यानंतर प्रमाणबद्धता. आता प्रमाणबद्धता अर्थ काय आहे की लांबी रुंदी किंवा एकूण जो काही बागेचा पसारा आहे त्यानुसार त्याची झाडांची उंची पाहिजे. आता एखादं 100 स्क्वेअर मीटरचं किंवा 100 स्क्वेअर फुटाचं एखादी आपण घरगुती बाग केली, त्याच्यामध्येच एक मोठं जर झाड लावून ठेवलं, एखादं मोठं झुडूप लावलं तर ते प्रमाणबद्ध येत नाही. सरसरपणे 1 फूट उंची आणि अर्धा फूट रुंदी अशा पद्धतीनं त्याचा विस्तार असा अपेक्षित आहे. अधिक उंच झाड लावणार असं तर चालू शकतो, पण ते उद्यानाच्या कडेने. प्रमाणबद्धतेचा मुद्दा जो आहे तर तो त्याला कुठेतरी रेशो पाहिजे. दिसायला ते बेडर नको, दिसायला ते ओंगळ नको, दिसायला चुकीचं दिसून नसलं पाहिजे, एकमेकाशी काहीतरी अनुसरून पाहिजे. आपण एखादं स्केच काढणार आहे, त्याच्यामध्ये एवढा मोठा सगळा सूर्यकिरण आपण ठेवत नाही. एखादं झाड आपण काढतो, लांब झाडाचं काढतो, झोपडी इथं काढतो, त्याला प्रमाणबद्धता आहे. सगळी एवढी मोठी झोपडी का बाग कुठं करणार. त्यामुळं जी आपल्याला उपलब्ध जागा आहे त्यानुसार प्रमाणबद्धता करणं अपेक्षित आहे. त्यानंतर समतोल. आता हा मुद्दा आपल्याला खूप सोपा आहे, म्हणजे औपचारिक उद्यानामध्ये म्हणजे दोन्ही ज्या बाजू आहेत त्या सारख्या असतात, डावी बाजू जशी उजवी बाजू. तुम्ही मध्ये रेष मारली की नशी तर जेवढी डाव्या बाजूला आहे तेवढं उजव्या सगळं दिसेल. त्याच्यापेक्षा दुसरी गोष्ट मला दाखवतो, ताजमहलच्या समोरचे उद्यान आहे. दुसरं एक साधं उदाहरण घेऊया. इथं बघा, डावीकडचं तसं उजवीकडचं करा, मध्ये रेष अशी मारली तर इकडे जेवढा उंच झुडूप आहे त्याची झुडूप इकडे, इकडे फ्लॉवर इकडे फ्लॉवर, त्या सांगतात. इकडे जसं उंच झाड आहे इकडे उंच झाड, हा सगळं सारखेपणा केलं असतं. ताजमहल समोर जशी तुम्ही पाण्याची बरोबर मध्ये कारंजी अशी आहे, इकडे उजवी बाजू तशी डावी बाजू. त्यामुळं ही जी समतोल जे आहे बॅलन्स, तर तो औपचारिक उद्यानामध्ये अतिशय महत्वाचा. अनौपचारिक चालतं, काय प्रश्न नाही. अनौपचारिक मध्ये मुळात जागाच अतिरेखीव असत नाही. जपानी उद्यान आणि ब्रिटिश उद्यान जे अनौपचारिक आहे तिथं तुम्ही कसंही करू शकता. ते सोडून बाकी सगळे प्रकार आहेत. मध्यरेषा एक निश्चित करायची, उजवीकडे असेल तर डावीकडे जायचं, तिथं जसं कसं इकडं असं लक्षात. अशा पद्धतीनं रचना करणं याला म्हणायचं समतोलत्व, बॅलन्स, सिमेट्री. चौथं पुढे सांगितलं की तालबद्ध. तालबद्ध याच्यामध्ये असा विषय आहे की ठराविक प्रकारची झाडं रिपीट करायची, म्हणजे वेगळ्या पद्धतीचं मिश्रण न करता ठराविक झाडांची रिपीटेशन करायची, त्यातून तालबद्धता चांगल्या पद्धतीने साधली असं तत्व सांगितलेलं आहे. त्यानंतर 5वं सांगितलं पुनरावृत्ती. तर आता अशोकाची झाडे दोन्ही बाजूची झाडं लावायची, त्याचं रिपिटेशन करायचं. आता जर टुलिपची बाग केलेली आहे, टुलिपची ठराविक बेड आहे ते ठराविक काळ रिपीट केलाय. त्यानंतर अशोक एका बाजूला लावला असेल तर दुसऱ्या बाजूला अशोक कसं लावायचं, सिल्वर केलं तर सिल्वर लावायचं, बॉटल बॉम्ब केला तर बॉटल बॉम्ब लावायचं. तर ती त्या ठिकाणी याला म्हणतात पुनरावृत्ती. म्हणजे वेगवेगळे मिश्रण न करता, म्हणजे एक उंच झाड आहे, एक लहान झाड आहे, पुन्हा उंच आहे, मध्यम आहे, असं मिश्रण न करता एका विशिष्ट क्रमाने त्याचं मिश्रण करायचं. एका उंचीमध्ये, एका रंगामध्ये, एका व्हरायटीमध्ये, एका प्रकारात. असंच फुलझाडांचं, झुडपांचं, मोठ्या झाडांचं हे अपेक्षित आहे. तर हा झाला पुनरावृत्ती. त्यानंतर रंगसंगती. आता ह्याला म्हणतात कलर कॉम्बिनेशन इंग्लिशमध्ये. तर रंगसंगतीची निसर्गात आपल्याला आढळून येते, तर ती रंगसंगती बघून वेगळ्या रंगाचं मिश्रण असावं. रंगसंगती तर हे कसं अपेक्षित आहे. आता तुम्ही कुठलाही एखादी बाग घेतली तर त्या ठिकाणी हे कलर कॉम्बिनेशन दिलं बघा. कसं केलं त्यांनी, हा जो तांबड्या रंगाचा सावली आहे त्याच्याशी निळ्याचं कॉम्बिनेशन केलं.
ही रंगसंगती जी आहे ती आपण आपल्या इच्छेनं करू शकतो नाही असं म्हणायचं कारण नाही, मात्र त्यामध्ये नैसर्गिकपणा यायला पाहिजे. कुठला रंग कुठल्याशी मॅच होतो, दोन भडक रंग, एक फिकट रंग, दुसरा डार्क रंग किंवा दोन्ही फिकट रंग, अशा पद्धतीने आपण हे दाखवू शकतो. हे फुलांच्या माध्यमातून आपल्याला करायचं, झाडांच्या माध्यमातून करायचं, काही स्केच करायचं नाही, प्रत्यक्ष उतरवायचं आहे. प्लॅन करायचं आपण स्केच करू मान्य, पण तुम्ही प्रत्यक्ष फील्ड उतरताना ते झाडांच्या माध्यमातून, फुलांच्या माध्यमातून, झुडपांच्या माध्यमातून, पानांच्या रंगाद्वारे, पानाच्या रंगाच्या मिश्रणाद्वारे आपल्याला ते करायचं. त्यामुळे ही रंगसंगती अशा पद्धतीने असावं. त्यानंतर सांगितलं ते संक्रमण. तर संक्रमणाचा जो मुद्दा आहे, तर पानगळ झाल्यानंतर वेगळ्या पद्धतीने वनस्पती दिसते, बहार आली तर वेगळी दिसते, फुलं आली तर आणखी वेगळी दिसते. हे संक्रमण अपेक्षित या ठिकाणी केले. म्हणजे प्रत्येक सीझनला ती बाग वेगळी दिसावी, त्याला म्हणायचं नैसर्गिक संक्रमण. किंवा मग उंच झाडाजवळ मध्यम उंची झाड, पुन्हा लहान झाड, असं आपण करू शकतो. म्हणजे बागेच्या सुरुवातीला एखादी बाग आपण जर घेतली तर कडेला उंच झाड, त्याच्या अलीकडे मध्यम उंच झाड आणि पुढे कमी उंची झाड, असं संक्रमण अपेक्षित आहे. लक्षात येईल. नैसर्गिक संक्रमणामध्ये पानगळ, पानं, फुलं हे संक्रमण अपेक्षित आहे. त्यानंतर 8वी रेषा. तर रेषेच्या मध्ये काय केलेलं बघायचं पद्धत दाखवल्या पद्धतीनं तिथे काल्पनिक रेषामध्ये निश्चित केलेली आहे. तर इथे बघा पाण्याचं कारण जेवढं मध्ये केलं, इकडे जेवढं डिझाईन आहे तेवढं तिकडे बांधकाम, असं बरोबर काल्पनिक रेषा करायची. इकडे 2 जोडपं उंच आहेत, 2 केलेली, तशी 2 इकडे फ्लॉवर बेड आहे, 2 फ्लॉवर बेड आहे. अशा पद्धतीने काल्पनिक रेषा निश्चित करायची. काल्पनिक रेषा मात्र फक्त औपचारिक उद्यानामध्ये अपेक्षित आहे, अनौपचारिक मध्ये नसतो. आणि 9 आहे ते साधेपणा. म्हणजे एकूण जी काही ही मांडणी आहे ती साधी असावी. उगीच वेगळं करतो म्हणून आपण जर मिश्रण केलं, भरगच्चपणा केला तर ते चांगलं दिसत नाही. ज्या जागा मोकळी असावी, हिरवळीचं आच्छादन त्यावरती करावं, झुडपं योग्य उंचीची असावी, झाडं पण योग्य उंची असावी, विनाकारणची गर्दी सरमिसळ करायला करणं अपेक्षित नाही. अशा पद्धतीने हे लँडस्केपिंग डिझाईनच्या कौशल्यामध्ये येते. आता निघेचं पण त्यामानाने सोपं आहे, आपण झरझर बघून घेऊ, काय फार मुद्दे नाहीये. गुंतागुंतीचे मुद्दे काय नाही, आपल्या एकूण उत्पादन आहे त्यामुळे सोपं आहे. भाजीपाला पिकाचं फुलं उत्पन्न घेतो आपण, त्यामानाने खूप सोपं आहे. तरी सुद्धा आपण त्याप्रमाणे बघूया. पहिलं निगा, त्याच्यामध्ये अवजारांची उपलब्धता. अवजार तर आपल्याला जे काही छाटणी करायची आहे, वळण द्यायचं काम करायचं आहे, प्रुनिंग करायचं आहे, किंवा आणि काहीतरी आकार आपल्याला द्यायचा आहे, त्यासाठी आपल्याला हातार पाहिजे. हातार नसेल तर आपण काम कसं करणार? त्यामुळं तो निगेच्या भागामध्ये तो घेतला. ह्याला आकार द्यायचा आहे, गोल आकार. आपल्याकडे जर सिकॅटरचं नसेल, आपल्याकडे कात्रीच नसेल, ह्याच्यामध्ये काहीतरी आतमध्ये आपल्याला भांगलन करायचे, त्यासाठी लागणारे अवजार नसतील तर कसं होणार? त्यामुळं अवजारांची उपलब्धता हा त्या बागेच्या निगेमधला महत्वाचा भाग केलाय. म्हणजे आपल्याकडे जे काही शेड आपण केलंय, इम्प्लिमेंट शेड केलंय, तर त्या ठिकाणी ते असावं. त्यानंतर दुसरं नियमित पाणी पुरवठा. शॉर्ट मध्ये देतो का ह्याला? ही जी काही आपल्याला रंगसंगती दिसते, पाणी असेल तरच दिसणार आहे ना. पाणी कमपडत तर निस्तेजपणा येणार आहे. एखाद्या शेतामध्ये पिकाला पाणी कमपडत तर ते बघायला आपल्याला कसं तरी वाटतं. आपण फाराल तर शेजारी बघतील किंवा आपण बघू. बागेला हजारो लोक भेट देतील. आता राष्ट्रपती भवनासमोर जे उद्यान आहे ते वर्षातून ठराविक काळ उघडा असतं. इतर वेळा फक्त राष्ट्रपतींसाठी कोण डेलिगेट्स येतील, कोण पाहुणे येतील, परदेशात पाहुणे, त्यांच्यासाठीच फक्त असतं. किंवा राष्ट्रपतींच्या घरच्या लोकांसाठी फक्त हे उद्यान तयार केलेलं आहे. इतर वेळा जेव्हा लोक भेटायला येतात, म्हणजे सामान्य लोक, तेव्हा हे जर चांगलं नसेल तर लोक नाव ठेवतील. म्हणजे ह्याचा जो काही एकूण ह्याचं जे काही दिसणं आहे, त्याला लागणारी खतं, त्याला दिलेली औषधं, त्याला केलेली छाटणी, त्याला दिलेलं पाणी सगळं वेळेत असेल तरच होणार आहे. त्याची त्या पद्धतीने आपण बघणं गरजेचं आहे. नेहमी पाणी पुरवठा करायला पाहिजे. म्हणजे दिवसातून 2 वेळा काही वेळेस फुलांच्या वाफ्यांना उन्हाळ्यात करावं लागेल, पावसाळ्यामध्ये गरजेप्रमाणे करावं, हिवाळ्यातून 1 दिवस आड किंवा दररोज पण करावं लागेल. तशा पद्धतीने पाण्याची व्यवस्था. तर पाण्याची व्यवस्था ड्रिपने आपण करू शकतो, स्प्रिंकलरने करू शकतो, मिस्ट स्प्रेअरने आपण करू शकतो, रेनगनने करू शकतो, पॉपअप पद्धती स्प्रिंकलर असतात त्या पद्धतीने आपण करू शकतो. हे नियमित पाणी करू. त्यानंतर तिसरं खत पुरवठा. खते. तर हे जो काही आपला रंग दिसतोय तर ह्याला चांगल्या पद्धतीने पोषण असेल तरच दिसणार आहे, तर निस्तेज दिसणार आहे. ह्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, ही जी काही मुख्य अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य सगळी ही वेळेत आपण द्यायला पाहिजे. फवार पण खतं त्यावेळेस दिले जातात. आपण तुम्ही सकाळी आता स्प्रे कसा घेतला तशा आपण हँड स्प्रे आपण खतं देऊ शकतो. विशेषतः नत्र खत आपण तसं देऊ शकतो. 1 लिटर पाण्यामध्ये आपण 3 ते 4 ग्राम पर्यंत टाकलं तर ते होऊ शकतं. तर असा हा फवारा
तुम्ही व्यवस्था करावी. तर चौथा मुद्दा सांगितलाय जमिनीवर आच्छादन करणे. जमिनीवर आच्छादकी म्हणतो आच्छादन. तर तणांची उपस्थिती अधिक होऊ नये म्हणून जेवढा भाग खाली मोकळा आहे हे दिसणार नाही नेमकं, तर तेवढा तो भाग पालापाचोळ्यानी किंवा लाकडी बुश्याने तो बंद करून घ्यायचा, झाकून घ्यायचा, किंवा मग प्लास्टिक काळ आपण वापरू शकतो, त्याला आच्छादकाचा वापर असं म्हणतो. त्यानंतर पाचवं हंगामी फुलझाडे. त्याच्यामध्ये आता ही जी काही फुलझाडं दिसतात ते काही हंगामी असतील, काही वर्षावी असतील, काही द्विहंगामी असतील, काही वर्षावी पण असतील. तर हंगामी फुलझाडामध्ये झेंडू असेल, सालवी असेल, ऍस्टर, तर ही आपण हंगामी फुलझाडावर लावू शकतो आपण याच्यामध्ये. तर हंगामी फुलझाडाचं वैशिष्ट्य काय, त्या हंगामावर त्याला रंग राहील, त्याचं उपस्थित राहील, ते झाल्यानंतर पुढचं आपण लावतो, पुन्हा पुढचं लावतो, अशा पद्धतीनं हंगामी फुलझाड असतं. त्यानंतर तण नियंत्रण. तर तण नियंत्रणासाठी बंदोबस्त म्हणतो. तर यासाठी आपण तणनाशक वापर करू शकतो काळजीपूर्वक, किंवा मग बांधणी करणं, खुरपणी करणं, पॉवर टिलर मशागत करणं, हे तण नियंत्रण आहे. त्यानंतर झाडे झुडपे योग्य आकारामध्ये पाहिजे, तळलेला पाहिजे, त्यांची सगळ्यात महत्त्वाचं सदाहरित पाहिजे. सदाहरित म्हणजे काही पानगळ होणारी आपण अजून गोष्ट वेगळी, मात्र काय सगळीच्या सगळी हिवाळ्यात पानगळ झाली तर चांगलं दिसणार नाही. त्यामुळं अशी जी काही झाडं झुडपं फुलं जी ठेवली ती त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे ती अशा पण शेप देऊन पण केलेले असतात. तर ही झाडं, ही फुलं वगैरे अशी सदाहरित असतील तर त्याला रंग खूप चांगल्या पद्धतीने येऊ शकतो. त्यानंतर पुनर्लागवड. तर पुनर्लागवडीमध्ये काही गॅप पडतील किंवा काही खराब झाले असतील त्या ठिकाणी पुनर्लागवड करून ती गॅप फिलिंग वेळेत करून घ्यायचं. त्यानंतर छाटणी. आता या ठिकाणी आकार दिलाय, आता गोल आकार, तर तो वेळेत छाटणी केल्यामध्ये दिसतंय. छाटणी असेल तर कसं दिसणार, इथे बघा इकडे झाड आहे. रेग्युलर छाटणी त्याची महत्वाची आहे. त्यानंतर कीड आणि रोग. मग काय सांगितलं तुम्हाला की ह्याला जे काही कीड येतील किंवा रोग येतील तर त्याला सौम्य बुरशीनाशक, त्यामध्ये विशेषतः 22 बोर्डो अशी फवारणी द्यायची. कीटकनाशकांसाठी मॅलॅथिओन किंवा इंडोसल्फॉन अशी फवारणी करून बंदोबस्त करायचा. किंवा रोगग्रस्त किडग्रस्त भाग वेळीच कापून छाटून टाकायचे, गर्दी आधी करायची नाही, पानं खराब होणार नाही हे पाहायचं. अशा पद्धतीनं कीड रोगाचं नियंत्रण होईल. त्यानंतर कचरा व्यवस्थापन. तर याच्यामध्ये अपेक्षित कसं आहे, याच्यामध्ये जी काही पानं पडतात, मग बघतो आम्ही एका ठिकाणी दररोज मंदिर स्वच्छता करत असतो, काही ठराविक झाडं लावले तर नियमितपणे आता ही सुद्धा स्वच्छता तुम्हाला दिसते आपल्या ग्राउंड समोर, किंवा एखादी बाग इथं जर बघितलात तर त्या ठिकाणी स्वच्छता ही महत्वाची आहे. स्वच्छता नाही केली तर नैसर्गिक रूप पण निघून जातं आणि त्याशिवाय रोग आणि किडींची समस्या म्हणून ती वेगळी आहे. त्यामुळे स्वच्छता ही अशा पद्धतीने नेहमी लोक मेंटेनन्स करतात, व्यवस्थित दिसतंय किंवा बघायला लोक आहेत त्यांना उंगळ काय वाटलं तर ते पूर्ण म्हणजे कंटाळवाणं होऊ शकतं. स्वच्छता दोन्ही दृष्टीने महत्वाची आहे, बागेचं रूप टिकण्यासाठी, रोग आणि कीड येऊ नये म्हणून, आणि एकूणच त्या ठिकाणी खर्च कमी राहावा म्हणजे मेंटेनन्सचा, त्या दृष्टिकोनातून स्वच्छता अतिशय महत्वाची. तर हा स्वच्छतेचा भाग झाला. त्यानंतर म्हणजे कचरा व्यवस्थापन. 12% योग्य निवड जागेची. योग्य निवड त्याच्यामध्ये कसं अपेक्षित आहे की उंच झाडं सुरुवातीला लावणं, त्यानंतर सावलीत वाढणारी झाडं मोठ्या झाडाच्या खाली लावणं, ज्याला ऊन लागतं त्याच्याबद्दल प्रखर उन्हामध्ये त्याची उपस्थित ठेवणं हा प्रकार आहे, असा प्रयोग आहे. तर एकदम तुम्ही ही उंच झाडं जर इथं लावला समोर त्याच्या खाली वाढणारी झाडं वाढू शकणार नाही. मग ज्याला ऊन पाहिजे त्याला पुरेसं ऊन पाहिजे, जे सावलीमध्ये येतील ते झाडांच्या खाली लावू शकतो आपण, आणि उंच वाढणारी झाडं ही शक्यतो सुरुवातीला पण त्या कडेच्या बाजूने लावणं अपेक्षित आहे. म्हणजे ज्या ठिकाणी जागा आहे ते जागेचा योग्य वापर करणं, त्याची निवड करणं आणि प्लांटिंग करणं गरजेचं आहे. तर एवढी माहिती आपल्याला ह्या प्रकरणानंतर अपेक्षित आहे. जर तुम्हाला काही शंका असेल तर विचार. ठीक आहे, या ठिकाणी व्हिडिओ 8वं म्हणजे पुनर्लागवड. पुनर्लागवडीमध्ये आता हंगामी फुलझाडं जे काही लावलेले आहेत अशी हंगामी फुलझाडं, तर सालवेचे काही रोप आपण लावत नाही, बिया लावत नाही, ही रोपं तयार करून घ्यायची आणि मग ती पुनर्लागवड करायची, त्याला म्हणायचं पुनर्लागवड. तर काही वेळेस एखादं झाड गेलं असेल या ठिकाणी कुठं तर ते तशा पद्धतीने तेवढ्या उंची झाडं लावायचं, ती पुनर्लागवड. आणि कशांचा ठीक आहे, व्हिडिओ थांबतो.